सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 84 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुन स्टडीमध्ये सापासारखे फुटकार टाकत बसले होते. काय समजते ही स्वतःला? खूप ओव्हर स्मार्ट झाली आहे ही आजकाल. मला नकार दिला तिनं? ती अशी कशी काय करू शकते? आणि पुन्हा तोच म्हणाला, ती काहीही करू शकते. खूप जिद्दी आहे ती सुद्धा, माझ्या इतकीच. पण त्याहून जास्त प्रमाणात ती चीटर आहे, एक नंबरची. आधी तीच जवळ आली, मी नव्हतो गेलो उतावीळ होऊन तिला मिठीत घ्यायला. आणि आता तिला कधीच हात नाही लावणार. हनीमून ट्रिपमध्ये सुद्धा नाही. पण असं होईल का कधी? आणि अशी त्यानं भीष्म प्रतिज्ञाच केली. आता बराच वेळ झाला तो असाच रागाने धुमसत होता आणि तिच्या भिंतीवरच्या फोटोकडे पाहून आणखीन रागाने लाल होत होता. त्याला वाटत होतं की तन्वी नक्की येईल बेबी करत त्याची समजूत घालायला. पण ती नाही आली. बघितलं, तिला माझी काहीच गरज नाही, मग मी तरी का जाऊ बेडरूममध्ये, असं म्हणून तो दारू पीत बसला. मग एका झटक्यात त्याने 2 पेग संपवले आणि तन्वी आली आणि लाडात त्याला म्हणाली, बेबी असं काय करतोस तूच म्हणाला होता की नाही आपण दूर राहूया, मग आपला हनीमून खूप दणक्यात साजरा होईल, एकदम मेमोरेबल. असं म्हणून ती त्याच्या गळ्यात पडली आणि अर्जुन सर तिच्या नाजूक कोमल स्पर्शाने पुन्हा वितळले, घायाळ झाले. त्याने तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्या ओठांचा किस घेतला आणि त्याचे ओठ टेकले दारूच्या ग्लासवर. तन्वी झाली गायब. ओ नो, म्हणजे आताही मला जागेपणी स्वप्नात येऊन छळणार. आणि त्यानं ग्लास खाली ठेवला, पण तरीही डोळ्यासमोर तीच दिसत होती. खट्याळपणे ओठांचा चंबू करून नाचवत होती ती त्याच्यासमोर. मग तो तिला धरायला गेला आणि ती गायब झाली. मग पुन्हा ती त्याला दिसली. त्याचा ब्लॅक कोट घालून त्याच्याजवळ आली, त्याच्या हॉट सीटवर बसली आणि एक बटन ती हळूवार काढत होती. आणि अर्जुन सरांच्या काळजाची धगधग कमालीची वाढली आणि शेवटचं बटन त्यानंच काढलं. तिचा केस घेणार इतक्यात ती पुन्हा गायब. मग त्यानं जरा डोकं हलवून ठिकाण्यावर आणलं आणि म्हणाला, ओ नो, ती का दिसते मला? आणि आता तर ती त्याला दारूच्या ग्लासमध्ये दिसली. मादकपणे त्याला डोळा मारत हसत होती, त्याला चिडवत होती. आणि मग त्यानं रागात तिला पिऊन टाकावं तसं 3, 4, 5, 6 आणि 7वा चक्क 7 पेग पिले अर्जुन सरांनी. तेव्हा कुठे तन्वी मॅडमची नशा उतरून दारूची नशा चढली त्यांना आणि ती दिसायची बंद झाली. आणि तो हसून म्हणाला, आता कुठं गेलीस? आता ये बाहेर. कशी येशील? तुला पिऊन टाकली मी एका घोटात. आणि त्याचे डोळे जड झाले, मेंदूवरही दारूचा अंमल चढला आणि तो यू आर चीटर तन्वी असं म्हणून तिथंच सोप्यावर झोपी गेला. इकडे तन्वीसुद्धा झोपी गेली होती आणि तिनं सकाळ उठून पाहिलं तर अर्जुन बेडवर नव्हता तिच्या शेजारी. आणि ती हसून म्हणाली, मिस्टर अर्जुन सर खरंच जास्त चिडलेले दिसत आहेत का? त्यांना त्यांच्यावर कंट्रोल नाही राहणार म्हणून घाबरले? आणि ती त्याला बघायला स्टडीमध्ये गेली तर त्यानं मांडलेला दारूचा सरंजाम पाहून ती थक्क झाली आणि डोक्याला हात लावून म्हणाली, ओ माय गॉड, इतकी ड्रिंक केली त्यानं. आणि बरं झालं की तो रात्री बेडरूममध्ये नाही आला, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. आधीच तो चिडला होता आणि नशेत त्यानं माझं काय केलं असतं कुणास ठाऊक. असं म्हणून ती बाहेर पळाली. तिनं ते सगळं साफ करायला सांगितलं. तिचं आवरलं आणि नाश्ता बनवायला गेली. आणि अर्जुन उठला. रूम स्वच्छ झालेली पाहून काही आश्चर्य न वाटून घेता त्यानं त्याचं आवरलं. टाय स्वतःच बांधून ऑफिससाठी रेडी होऊन 7:15 वाजता बाहेर आला. आणि तीही काही म्हणाली नाही. रात्री जे झालं त्यावरून तिला हे वाटलंच होतं की आता तो तिच्याजवळ येणार नाही. तोही काहीच बोलत नव्हता. तन्वीने त्याला नाश्ता दिला आणि तो नाश्ता पाहून चिडून म्हणाला, मला हा नाश्ता नको, मला दुसरा हवा आहे. आणि तन्वी म्हणाली, तुला वेळ आहे का? मी लगेच बनवून देते दुसरा नाश्ता. आणि अर्जुन म्हणाला, मला वेळ नाही, लगेच दे. आणि ती म्हणाली, अरे थोडा वेळ तर लागेलच ना बनवायला, तू हेच खा ना, मी तुझ्यासाठी उद्या वेगळा नाश्ता करेन. आणि अर्जुन चिडून डोक्याला हात लावून म्हणाला, तुला सांगितलं ना मला हे नको आहे, तुला जमत नसेल तर किचनमध्ये येऊ नकोस. आणि ती थक्क झाली. असा काय हा मुद्दाम करतोय हा मला त्रास द्यायला. ती गप्प बसली. आता काय करू, काय देऊ याला? आणि तो टेबलवर हात आपटून थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला, मला आज नाश्ता मिळेल का? आणि ती घाबरून पळतच किचनमध्ये गेली. पटकन घाई गडबडीत तिनं सँडविच बनवलं आणि त्याच्यासमोर ठेवलं. आणि अर्जुन सर म्हणाले, आता मला हा नाश्ता पण खायचा नाही, फक्त कॉफी दे.
आणि ती तर चाटच पडली. तिने त्याच्यावर दात ओठ खाल्ले, पण काही करू शकत नव्हती. आता काय बोलावं, तर रात्रीचा राग आता निघेल व्याजासकट. मग तिनं त्याला कॉफी दिली. त्यानं कॉफीचा एक घोट घेतला आणि चिडून म्हणाला, शी, किती घाणेरडी कॉफी करतेस तू, शिक जरा आपल्या मोरकरणीकडून. आणि तन्वीने रागाने डोळे बारीक केले आणि अर्जुन कॉफीचा मग आपटून ब्लेझर हातावर टाकून निघून गेला. आणि ती चिडून म्हणाली, असा काय हा, आता खाणं पण टाळणार आहे का, मारका बैल कुठला. आणि मी आता मोलकरणीकडून कॉफी शिकायची का. याआधी बरीच चालत होती माझ्या हातची कॉफी आणि नाश्ता, तेव्हा मात्र गोड लागत होतं सगळं. तन्वी, तुझ्या हातनं विष पण खाईन असं कोण म्हणालं होतं. आणि नाही कंट्रोल होत, मग आधी कशाला स्वतःच असा फतवा काढायचा हिटलरसारखा. काही गरज होती का. कंट्रोल होत नाही तर आव कशाला आणायचा. आणि मग अर्जुन ऑफिसमध्ये आला, तोही कडक इस्त्री केल्यासारखा चेहरा घेऊनच. आणि त्यानं त्याच्यासाठी सँडविच मागवलं. मग अतुल हसून म्हणाला, अर्जुन सर, आज तन्वी मॅडम उठल्या नाहीत काय झोपेतून, तुम्ही त्यांना जागवलं की काय रात्री. तुमचा कंट्रोल सुटला. आणि हनीमून आधीच, हनीमून इथेच झाला ना. अतुल खूप हसून त्याला विचारत होता आणि अर्जुन जास्त चिडत होता. आणि एक घास खाऊन प्लेटमध्ये सँडविच आपटत फार चिडून म्हणाला, व्हॉट नॉनसेन्स, हे काय सँडविच आहे का, गाढव पण खाणार नाही, हे इतकं अनटेस्टी आहे हे. आणि सँडविच घेऊन येणारा पिऊन खूप घाबरला आणि म्हणाला, सर मी दुसरा आणतो. आणि अर्जुन म्हणाला, नको राहू दे, असं म्हणून पुन्हा उचलून खाऊ लागला. आणि अतुल हळूच हसत मनात म्हणाला, आत्ताच म्हणाला होता ना सर की गाढव पण खाणार नाही हे सँडविच, आणि तरीही तुम्हीच खाताय हे सँडविच, म्हणजे खरं गाढव कोण. आणि आता अतुल आतल्या आत त्याचं हसू दाबत होता, नाहीतर हा धूमकेतू आज त्याच्यावर कोसळला असता सकाळी सकाळी. मग अतुल त्याचा मूड ठीक करण्यासाठी म्हणाला, मग सर हनीमूनची तयारी कुठवर आली, सगळं व्यवस्थित घ्या हं. आणि हनीमूनचं नाव ऐकून अर्जुन सर आणखीन भडकले आणि चिडून अतुलला म्हणाले, झाली असेल तुझी बकवास करून तर आता कामाला लाग. दुसरा टॉपिक नाही का तुझ्याकडे बोलण्यासाठी, का सारखा हनीमून हनीमून करतोस. आणि हे ऑफिस आहे, घर नाही. असले पर्सनल इश्यू आणि टॉपिक पूर्ण ऑफिसमध्ये काढलेले मला चालणार नाहीत. तू इथे एक काम करायला येतोस का गप्पा मारायला. सगळेच्या सगळे बेअक्कल आहेत, अतिशहाणे आहेत. एकाला असा सुतासारखा सरळ करतो ना की अक्कल ठिकाणावर येईल त्यांची. माझ्याशी पंगा घेता काय. अर्जुन असा खूप रागात बडबडत होता आणि अतुलला तर काहीच समजेना. तो शॉकच झाला, कोणी घेतला यांच्याशी पंगा. आणि काल एवढे आनंदात उड्या मारणारे अर्जुन सर, गाणं गुणगुणणारे अर्जुन सर, आणि हे आत्ताचे अर्जुन सर, त्याचं तर डोकंच चक्रावलं. तो मनात म्हणाला, नक्कीच काहीतरी बिनसलं आहे. या भांडकुदळ कपलनं नक्कीच भांडण केलं आहे रात्री. आता स्वित्झर्लंडला जाऊनसुद्धा हे भांडणच करणार. ठिकाण फक्त वेगळं, पण हे दोघे तर तेच असणार ना. आणि अख्ख्या स्वित्झर्लंडला यांच्या हनीमूनऐवजी यांचे भांडण बघायला मिळणार बहुतेक. या दोघांमधून तर विस्तवसुद्धा जाईना. कसं होणार याचं. आणि म्हणे आमचं भांडण क्यूट असतं. वाघीण कधी क्यूट असते का सर. क्यूट म्हणून तिचा किस करायला जाणार आणि ती मान जबड्यात पकडणार. असंच झालं असेल यांचं. आता अतुलच काळजीत पडला आणि गुपचूप खाली मान घालून कामात गुंतला. पण अर्जुन सर कुठले शांत बसत होते. त्यांना त्यांची सगळी भडास बाहेर काढायची होती ना. त्यांचं खाऊन झालं आणि पुन्हा तोंड सुरू झालं आणि म्हणाला, हा बायको नावाचा प्राणी म्हणजे ना एक नंबरचा चीटर असतो. आणि त्याचे ते शब्द कानावर आले. अतुलने त्याच्याकडे चमकून पाहिलं. मग अर्जुन सर पुढे म्हणाले, किती खेळतात ना या नवऱ्यांच्या भावनांशी. एकदा हो म्हणायचं, एकदा नाही म्हणायचं. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करायचा नाही. स्वतःच्या मूडप्रमाणे वागायचं. आणि हे ऐकून अतुल गालातल्या गालात हसू दाबत हसत होता आणि मनात म्हणाला, तो मेरा शक सही निकला. आणि मग अतुलही त्याला साथ देत म्हणाला, अर्जुन सर, ही बायको असते ना, एक वेळ ती गरिबीत संसार करेल, उपाशी पोटी राहून संसार करेल, पण भांडण न करता अजिबात संसार करणार नाही. तुम्हाला सांगतो सर, ज्याची बायको मुकी तो अख्ख्या जगात सुखी. मला तर रोज भांडून बुसकाट पाडते माझी बायको. आता तुमच्यापासून काय लपवायचं, तुम्हाला तर सगळंच माहीत आहे. अतुल खूप भोळा चेहरा करून म्हणाला. आणि मग हळूच त्यानं त्याचा प्रश्न टाकला, तन्वी मॅडम पण भांडल्या आहेत तुमच्याशी. आणि अर्जुन अतुलला समदुःखी मानून म्हणाला, ती नाही भांडली, मीच भांडलो तिच्याशी. मग अतुल पुन्हा भोळा चेहरा करून म्हणाला, का, तुम्ही का भांडलात. पण जरी तुम्ही भांडला असला ना तरी चूक तन्वी मॅडमचीच असणार, मला माहीत आहे ना. आणि मग अर्जुन स्वतःची बाजू मांडत म्हणाला, अरे असं कोण करतं का. आधी स्वतःच मिठी मारायची, दिवसभर रोमॅन्टिक बोलायचं,
लवकर घरी ये ना जानू, असं लाडात म्हणून उतावीळ करायचं. आणि रात्री जवळ येण्याच्या वेळेला ऐन मोक्याच्या क्षणी मी तुझी परीक्षा घेत होते असं म्हणायचं आणि दात काढायचे. हे काय वागणं झालं? आणि अतुल खूप हसला. आता त्याला कळलं की अर्जुन सरांचं काय दुखतंय ते. आणि अतुल म्हणाला, पण सर, तुम्ही तर एक्साइटमेंट वाढवण्यासाठी एक प्रयोग करत होता ना, दूर राहण्याचा. मग कसे काय पागळलात मॅडमना? आणि अर्जुन सारवासारव करत खालच्या आवाजात म्हणाला, आता तीच आली स्वतः माझ्याजवळ आणि म्हणाली मी हरले. मग मी तरी काय करू? पण मी नाही स्वतः गेलो तिच्याजवळ. तीच हरली आहे. वरून मला म्हणते की तू हरला. चीटर कुठली. तुला सांगतो ना मी, खूप खूप चीटर आहे ती. आणि अतुल म्हणाला, पण काय सर, तुम्हीही चीटिंग करायची ना, तुम्ही का मागे राहिलात? आणि आता अर्जुन सर आपण काय बोलतो हे विसरून गेले आणि फार गर्वाने म्हणाले, मग मी तरी काय मागे थांबतोय का? मी सुद्धा त्या दिवशी दोन्ही चिठ्ठ्यांवर तिथंच नाव टाकून चिटिंग केली. मी पण नावाचा अर्जुन आहे. आणि अतुल त्याला थांबवत म्हणाला, काय काय? एक मिनिट, काय म्हणालात सर? कम अगेन, पुन्हा सांगा. आणि आता अर्जुनच्या लक्षात आलं की आपण सुद्धा खूप मोठे चीटर आहोत आणि तो खूप हसायला लागला. आणि अतुल मनात म्हणाला, हे दोघेसुद्धा खूप मोठे चीटर, झोलर, ठकास महाटक, शेरात सव्वा शेर आहेत. परफेक्ट जोडी आहे अगदी. भांडा, अजून भांडा. आम्ही आपला नुसता बिनपैशाचा पैसा वसूल तमाशा बघतो. मग दुपारी अर्जुनचा डब्बा आला. खरं तर तो चिडला होता. न खाता डबा परत देणार होता. पण सकाळी तिच्या हातचा नाश्ता नाही खाल्ला तर चुकल्यासारखं वाटत होतं. आणि तीही काही कमी नाही, आणखीन जास्त चिडली असती आणि उद्यापासून डबा देणं बंद केलं असतं. हा सगळा त्यानं विचार केला आणि डबा उघडला तर आज डब्यात चिठ्ठी होती आणि त्यात लिहिलं होतं, सब्र का फल मीठा होता है जानू. आणि अर्जुन सर्गाला थोडे हसले. बायकोच्या हातचं सुगरात जेवण खाऊन त्यांचा राग थोडा कमी झाला, पण गेला नव्हता. आणि हे खरंच ठरलं की नवऱ्याच्या प्रेमाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. आणि मग त्यानंच विचार केला, हे एक्साइटमेंट वाढवण्याचं खूळ माझंच होतं. मग आता तिची काय चूक यात? आपणही करूया वेटिंग. त्यानं डबा परत केला पण चिठ्ठी नाही लिहिली. आणि त्यानं तन्वी मॅडमना फोन लावला. पण राग कमी झाला म्हणून नाही, ते त्याचं रागाचं कॅरेक्टर कंटिन्यू करणार होते. ती बॅग पॅक करत होती, दोघांच्याही लिस्टाप्रमाणे साहित्य भरत होती. नंतर काही राहायला नको ना म्हणून. आणि तिचा फोन वाजला. आता तिने त्याचं नाव स्वीट हबीऐवजी जानू असं सेव्ह केलं होतं तिच्या फोनमध्ये. आणि तिने हसून फोन उचलला आणि तो तसाच कडक आवाजात म्हणाला, डबा का पाठवलास तू? आणि संध्याकाळचं जेवणही करू नकोस. माझी मीटिंग आहे, मी खूप उशिरा येणार आहे. जेवण करून घे. आणि फोन कट केला. तशी तन्वी काळजीत पडली. बापरे, अजून चिडला आहे हा. किती राग आहे ना त्याला. आता त्याच्याशी स्पष्ट बोलून त्याचा राग काढला पाहिजे. मग संध्याकाळी कितीही उशीर झाला तरी त्याची वाट पाहत बसू. मग ती पुन्हा बॅग पॅक करायला लागली. रात्री तिने एकटीने जेवण केलं. तो रात्री 11:30ला आला. तिनं हसून दरवाजा उघडला आणि तिला पाहून तो भुवया उंचावूनच आत आला. आणि ती त्याचा हात पकडत म्हणाली, अर्जुन ऐक ना बेबी. तसं त्यानं तिचा हात झिडकारून दिला आणि रागात म्हणाला, जे काही बोलायचं आहे ते लांबून बोल. आणि तो तिच्यापासून थोडा दूर गेला. तिला आता थोडं गिल्टी वाटलं आणि ती पुन्हा त्याच्याजवळ गडबडीत निघाली. इतक्यात कार्पेटमध्ये तिचा पाय अडकला आणि ती आता त्याच्या अंगावर पडणार होती. तिला वाटलं की तो तिला पडू देणार नाही, अलगद फुलासारखा मिठीत पकडेल. पण तिची घोर निराशा झाली. तिचा अंदाज साफ चुकला. तिचा तोल गेला आणि अर्जुन सर 2 पावले मागे सरकले. आणि तन्वी मॅडम अर्जुन सरांच्या समोरच तोंडावर आपटल्या. आणि आता अर्जुन सर तन्वी मॅडमच्या झालेल्या फजितीवर फार हसत होते, जशी ती काल त्यांच्यावर हसत होती. आणि तिचं तोंड खूप पडलं होतं. आणि झालं की नाही टिट फॉर टॅट. आणि अर्जुन सर हसून म्हणाले, अगं हे काय करतेस तन्वी, तुला माझी माफी मागायची आहे का? मग पाया का पडतेस माझ्या? नुसती लांबून हात जोडून माफी मागितली तरी चालेल. आणि तन्वी चिडून तशीच खाली बसून लटक्या रागात म्हणाली, अर्जुन का पकडलं नाही तू मला? मला लागलं असतं तर. आणि अर्जुन सर त्यांचं हसू आवरत म्हणाले, तुला टच करायचं नाही ना तुझ्या मर्जीशिवाय? मग कसा पकडू मी? पुन्हा म्हणशील मुद्दाम टच केला. आणि आता तुझी कितीही इच्छा असली तरीही माझी मर्जी असल्याशिवाय मी तुला टच करणार नाही. नाव टच डायरेक्ट इन स्वित्झर्लंड. आणि तन्वी यू फूल रास्कल म्हणत पाय आपटत बेडरूममध्ये निघून गेली. आणि जाता जाता म्हणाली, जा तू एकटाच, आता मी तुझ्यासोबत हनीमूनला येणारच नाही. आणि अर्जुन सर फार हसत म्हणाले, जाणे मन, तू नाही आलीस तर हनीमून काय पालीबरोबर साजरा करू का मी? आणि कशी येत नाही ते बघतोच मी. पण नाही आलीस तर उचलूनच नेतो की नाही बघच तुला स्वित्झर्लंडला.
माय डिअर स्वीट चिडकी बायको.